तर मित्रांनो नमस्कार. पॅरावेड बालाजी मीडिया यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बाबळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत डाके पाटलांचा वाडा बघायला. वर मित्रांनो लिहिलेला आहे 1887 शके मुंजाबा डाके यांचा हा वाडा आहे आणि म्हणजे त्यांनी बांधकाम केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं चिऱ्यामध्ये बांधकाम केलेलं आपल्याला हे वास्तू दिसत आहे. सुरुवातीला तर मित्रांनो आपल्याला खूप सुंदर पद्धतीच्या वरच्या बाजूला जे डिझाईन दिसतात त्या मनाला मोहून टाकतात. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दरवाजा पाहायला मिळतो. चौकट एकदमच डिझाईन बनवलेले आहेत जे की जुन्या आपल्याला डिझाईनच्या चौकटी पाहायला मिळतात सेम तशा टाईप आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे जे खिडे आहेत हे पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बनवलेले खिडे आहेत. वाड्याची थोडीशी पडझड झाली त्यामुळं या ठिकाणी विटाचं नवीन विटामध्ये बांधकाम केलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आतमध्ये संपूर्ण चिऱ्याचं बांधकाम पाहायला मिळतं. वरती आपल्याला माळोद पाहायला मिळतं जे की बाबळीच्या लाकडांचा किंवा लिंबाच्या लाकडांचा असेल. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो जसं सगळ्या मोठ्या वाड्यांमध्ये आपल्याला आगळ पाहायला मिळते तशी या ठिकाणी आगळ पण आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आता अंतर्भागामध्ये चाललेलो आहोत. या ठिकाणी असे जुन्या घरांचे दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. आतमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला एकदम जबरदस्त पद्धतीचं चिऱ्यांमध्ये आणि चुनखडीमध्ये बांधलेलं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. त्याच्यासोबतच मित्रांनो ह्या फरशा नंतर लावल्यात का तुम्ही? अच्छा, म्हणजे काय पडझड वगैरे झालेली होती का? म्हणजे पडलं होतं का काही? अच्छा, भूकंपामध्ये वगैरे काही असंच म्हणजे त्याचं समजा लिमिट त्याचा काळ संपल्याच्या नंतर पडलं होतं. तर इकडल्या साईडला नवीन बांधायला चालू आहे का आता? जुनच आहे, वरचं पाडलेलं आहे. तर मित्रांनो जे जुन्या बांधकामामध्ये ज्या विटांचा वापर केला जायचा त्याच विटा आहेत आणि चिखल का चुनखडी या चिखल म्हणजे माती आणि विटामध्ये जे बांधकाम असायची त्या अशा पद्धतीनं बांधकाम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकदम सुंदर पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीनं वरून वेल पण आलेले आहे आणि एकदम आतून अशा पद्धतीनं भव्य दिव्य असा आपल्याला हा वाडा पाहायला मिळतो जे की बाबळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी डाके पाटलांचा आहे जो की आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. चला मित्रांनो आता आपण सेकंड फ्लोअरला जात आहोत. या ठिकाणी मित्रांनो एकदम अरुंद पद्धतीच्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या पण मजबूत आहेत एकदम. थोडंसं सध्या पडझड चालू झालेली आहे. सॉक्सची तर पूर्ण आपल्या वाट लागणार आहे त्याच्यात काहीच विषय नाही, पण उतना तो बनता ही हे. अगर अशा पद्धतीचं सुंदर वास्तुकाम पाहायचं असेल तर ही खाली जी आहे पांढरी माती आहे पूर्णपणे एकदम जबरदस्त जे की पांढऱ्या मातीचा उपयोग केला जायचा बांधकामासाठी सेम तशा पद्धतीनं आहे. एकदम जुने जबरदस्त कोरीव नक्षीकाम केलेलं दरवाजाचं इथं मित्रांनो आपल्याला दर्शन झालेलं आहे. वर पाहू शकता डिझाईन पण संपूर्ण किल्ल्यामध्ये जसं दगडांची केलेली आहे. तुम्ही वाजवलं का मी घाबरलो. तर हत्तीचं जे स्ट्रक्चर आहे सेम तशा पद्धतीनं केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे हत्तीचं स्ट्रक्चर म्हणजे जी की डिझायनिंग आहे ती पाहायला मिळालेली आहे. आपण दुसऱ्या मजल्यावर आहोत माळवदाच्या. थोडीशी आता पडझड झालेली आहे कारण की काळानुरूप या गोष्टी होतच राहतात. कारण की मित्रांनो मातीमध्ये आणि लाकडामध्ये बांधलेलं बांधकाम खूप सारा पाऊस पडल्याच्या नंतर कुजून आता थोडंसं लयास पावत आहे. लवकरच याचं डाके पाटील जे आहेत रियुनिवेशन करतील आणि ही वास्तू जतन करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.